कॅम्पस प्लेसमेंट नाही झालं तर पुढे करायचंय काय, तर याच्याकरता बरेच स्टुडंट काय करतात की ते ऑफ कॅम्पसवरती डिपेंड राहतात. पण जेव्हा ते ऑफ कॅम्पसमध्ये ऍक्च्युअल इंटरव्ह्यू साठी जातात तेव्हा त्यांना दिसतं की तिथे खूप सारे कॉलेजेसचे खूप सारे स्टुडंट आले आहेत, खूप जास्त गर्दी आहे आणि कुठेतरी मनात हा डाऊट यायला सुरू होतात की अरे एवढ्या सगळ्यांमध्ये माझं सिलेक्शन होईल का. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं नाही की ऑफ कॅम्पसमध्ये मुलांची सिलेक्शन होत नाहीत, कंपनीज हायरिंग करत नाही, नक्की करतात. पण ज्या प्रकारची तिथे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये हे प्रत्येकाने पाहणं आहे की त्या पूर्ण गर्दीमध्ये माझं सिलेक्शन होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये तरी सिनेरिओ थोडासा सिम्पल असतो, कारण फक्त आपल्याच कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तो ड्राईव्ह असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण करायचं तरी काय. सो जर आपलं कॅम्पस प्लेसमेंट हे झालेलं नसेल तर ऑफ कॅम्पसवरती जास्त डिपेंड न राहता इमिजिएटली लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करणं चालू करणं, जेणेकरून आपल्या डिग्री सोबत आपला जो लेटेस्ट स्किल सेट आहे, टेक्निकल स्किल्स आहेत, या गोष्टी आपल्याला आपलं आयटी करिअर चालू करून देतील आणि आपल्या आयटी करिअरची ही खरी सुरुवात होईल.